वेलकम टू सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स। तर आता आपल्याला माहीतच आहे, लाडकी बहीण ई-KYC ज्यांना पती नाहीत आणि वडील नाहीत, या लाडक्या बहिणींनी ई-KYC कशा प्रकारे करायची, त्याचप्रमाणे हे जे मुदतवाढ आहे 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे। तर आता लाडकी बहीण ई-KYC कशी करायची आहे, ज्यांना वडीलही नाहीत आणि पतीही नाहीत आणि जे घटस्फोटित आहेत अशा महिलांनी। तर प्रथमतः आपल्याला ई-KYCच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि ई-KYCच्या पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आधार क्रमांकाचा एक बॉक्स येतो, नंतर OTPचा एक बॉक्स येतो। त्याच्यामध्ये आधार क्रमांक, लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आणि त्याच्यानंतर जो OTP येणार आहे तो OTP फिलअप करायचा आणि तुमची ई-KYC कंप्लीट होणार आहे। नंतर वडील किंवा पतीचं जे आधार नंबर तिथं मागतो तिथं तुम्हाला काहीही भरायचं नाही आहे। तुम्हाला हाफ KYC तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर विधवा असाल किंवा घटस्फोटित असाल तर मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित असतील तर त्यांचा कोर्टाचा जो आदेश आहे डिवोर्स पेपरचा, तो तुम्हाला गावातील जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना तो सबमिट करायचा आहे। आणि त्यांच्याकडे जर नसेल तर तुम्हाला तालुक्याच्या बालविकास विभागाकडे ते तुमचे जे सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचे आहेत। तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तर सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।